नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. दिनांक 27 मार्च 2026 रोजी चंदगड पोलीस ठाण्यानं मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत कॉलेज युवकांच्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण 2,45,000 रुपये किमतीच्या 8 मोटरसायकली आणि विक्रीतून मिळालेली 21,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती. त्यानुसार चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे व त्यांच्या पथकानं तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे साईनाथ दयानंद सावंत राहणार माणगाव तालुका चंदगड याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्याने आपल्या 2 अल्पवयीन साथीदारांसह मागील 1.5 वर्षात चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी, मुगळी, जक्कनहट्टी, कोवाड आणि चंदगड परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या आरोपींनी चोरी केलेल्या काही मोटरसायकली अल्पवयीन कॉलेज विद्यार्थ्यांना कमी दरात विक्री केल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांकडूनही तपास करून संबंधित मोटरसायकली जप्त केल्या. एकूण 8 मोटरसायकलींचा समावेश असून त्यांची एकत्रित किंमत सुमारे 2.45 लाख रुपये आहे. या कारवाईमुळे चंदगड पोलीस ठाण्यातील 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत. ज्यांच्या मोटरसायकली चोरीला गेल्या त्यांनी चंदगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन चंदगड पोलीस ठाण्याकडून करण्यात आलं. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे आणि त्यांच्या संपूर्ण पथकानं ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.